आर पेटो तिथे राजकारण आधी पारपंचाच बघ. बाबा मला गावात गाडीची किंमत नव्हती. कसं तरी आता राजकारणात मला अध्यक्षपद भेटलंय. आबा ती तू मला बघवू नका. लेखाचं चांगलं झालेलं तुम्हाला बघवू ना. परपंच काय करा येईल की. ही तुझी गुरडोर त्यांना पण घेऊन जा. बाबा एवढ्या बरं ऐका. घोराडोरांचं आजच्या दिवस तुम्ही करा राव. मला जाऊ द्या आजच्या दिवस. आपल्या गावातच नाही अख्ख्या देशात खासदारकीचं इलेक्शन लागलं. अरे खिशात पैसा असलं त्यालाच किंमत असते. अहो तुमच्या दोघांचा कालवा काय चाललाय? अहो हिला शाळेत नेऊन सोडा आणि हिची फी भरा आणि मग नंतर तुम्ही जा, तुम्हाला कुठं जायचं तिकडे. अगं तू मला सांगते, तुला तेवढं पुरीला शाळा सोडून यायला नाही होय का? तुला शाळा माहित नाही? शाळा माहिती आहे ना, पैसे द्या ना मला, भरून येते मी शाळेत जाऊन. हाय तर करा तुला पोरीला शाळेत पैसे द्यायला आणि निघालाय गावचं राजकारण करायला. काय लागा तुमची किडकिड. माझ्या घरातनच मला प्रतिसाद नसल्यावर गाव कसं द्यायचं? आबा खरंच पैसे नाही तर द्यावं पैसे. पुरीला फी भरायचे. लगा तुझ्या खिशात रुपया नाही आणि गावचं राजकारण करायला निघाला या. खिशात नाही दमडा आणि गावात निघालाय कोंबडा. आबा तुम्ही तरी द्या आता नातीसाठी पैसे. काय लगा तुझ्या खिशात रुपया नाही, तुझ्या लेकीसाठी. आता दर मग मी तुला देतो पैसे. हे घे पैसे. किती द्यायचे पैसे? अहो पप्पा 200 रुपये द्या. आईला 700-800 रुपये तर इधर 200. ए ते राहिले पैसे आणि इकडं ते. आबा मी गावात निघालोय राव. गाडीत तेल टाकायचं आहे. राहू द्या 200-300 रुपये आहेत. हे आण घे शर्ट माझा. बाई एका कडनी जा आणि शाळेत गेल्यानंतर मॅडमला पैसे द्या. ठीक आहे जा बा. हे अगं आण लवकर, उशीर झालाय मला. बाये मला पण पाणी आण. येऊ का आबा? या ए देवा, या हत्तीवाणी गडी सांभाळला. त्याचं लग्न होईपर्यंत त्याला खारी खोबरं चाललं. ह्या राजकारणात पोराशी वाया चालली तर आम्ही कोणाकडे बघायचं?